की कसं लागतं. म्हणजे जर तोंडाला इतकं पाणी सुटलं आहे ना की कधी खाते कधी नाही लागते. एकदम चव खूप भारी येते याची. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही नक्की बनवून बघा. 100% गॅरंटी तुम्हाला नक्की आवडणार हा चटका. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्ही रोज बनवून खाऊ शकता. एकदम स्वर्गसुखाचा आनंद म्हणतात तर याला लाजवाब. खूप मस्त. भातासोबत, भाकरीसोबत आणि पोळीसोबत तर खूपच छान लागतं. आणखी अप्रतिम चव. म्हणजे याच्यासमोर तर तुम्ही मटणही फिके, एवढं छान. नमस्कार, मी माधुरी स्वागत करते आपल्या सर्वांच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आत्ता वाजले आहेत पहाटेचे 8. सकाळी सकाळी छान मस्त वातावरण आहे. आज एकदम थंडी थंडी हवा. एप्रिल महिना सुरू आहे पण आज एकदम रात्रीपासूनच थंडी वाटत आहे. छान मस्त बाहेरचं वातावरण आहे. आणि बघा आमच्याकडला गॅस गेलेला आहे. संपलं तर आफतच आहे जेवणाची. तर एकतर काळ्या काही मिळत नाही. बघा चुलीवर बनवलं आहे आता मी भात. जस्ट भात बनवलं. आणि काल यांनी आणले होते आंबे वगैरे घेऊन. तर म्हटलं छान मस्त चटका बनवा, तोंडाची चव पण येते आणि छान मस्त टेस्टी बनतो हा. बघा चुलीवरच मी भाजून घेतले टमाटर. 3 टमाटर घेतले, 1 आंबा भाजला आहे आणि हिरवी मिरची. तर दाखवते तुम्हाला छान मस्त आंब्याच्या झणझणीत चटपटीत चटका. याच्यासाठी आता सोलून घेते आधी यांना. भाजून तर झालेत, छान मस्त भाजले आहे. एकदम गरम गरम आहेत. तर निव्यावर भाजले आहे ना तर छान मस्त स्मेल येते याची. आणि निव्यावरची भाजलेल्याची चव पण चांगली येते. छान व्यवस्थित सोलून घेते. टमाटर, 1 आंबा आहे आणि हिरवी मिरची टाकली. पुन्हा याच्यात जिरे वगैरे पण टाकते. बघा मस्त भाजले गेले आहेत निव्यावरती. छान निखार झाली होती भात बनवली तर. भाजी काही बनवली नाही. भातासोबत पण छान लागते चटका. तोंडाची चव पण वाढते. आणि खरंच तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला पण आवडेल. रोजच्या नेहमीचे आपण भाजी खाऊ कंटाळा येते तसे उन्हाळ्याचं. आणि आता छान मस्त कैरी येणं सुरू झालं आहे बाजारात. कांद्यांनी बाजारातूनच घेऊन आणली होती. ते आधी कसं गावाकडे घरची झाडं राहायची आंब्याची ना, तर घरची आंब्याची मस्त छान आम्ही अशी चटपटीत चटणी बनवायचो. जेव्हा मनाला वाटलं तेव्हा झाडाचे आंबे तोडा आणि बनवा आणि खा. अचार तर आपण बनवतोच, पण असं चटका पण छान लागतो. तर नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. आणि कमेंट्समध्ये सांगा की खरंच तुम्ही ट्राय केलं का. तिखट, आंबट, चटपटीत, थोडंसं गोड. आंब्याची पण चव येते त्याच्यामध्ये. टमाटरचे आंबटपणा. बघा आंबा पण छान मस्त भाजला गेला. एकच आंबा घेतला होता मी. किती मस्त कलर आला याच्या. आतमधला कर असा चमच्याने काढून घ्यायचा, म्हणजे तो पण काही वेस्टेज नाही जात. छान ही मस्त पारंपरिक रेसिपी आहे. गावातले लोक तर नेहमी बनवतात, कारण आंबे सहज उपलब्ध राहतात गावात. घरीच आंब्याची झाडं असतात. जेव्हा मन केलं तेव्हा
जशी पाहिजे तशी भाजून बनवा किंवा मग कच्ची चटणी बनवा कैऱ्याची. कच्ची चटणी पण छान लागते आणि तोंडाला थोडीशी नवीन वेगळी चव म्हणून. कोई आपोआप अशी हलकत निघते. मग वरच्या आंब्याच्या काढून टाकलं. ही आहे आतमधली कोई, कारण एकदम हे आता पोकळी आहे कैरी पाड याला व्यवस्थित मिक्स करून घेते. याच्यामध्ये टाकते 2 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे पांढरे तीळ आहेत भाजलेले ते घेते. याच्यामध्ये टाकते थोडासा हिरवा सांबार धुवून घेतला आणि आता पाट्यावर वाटून घेते. छान मस्त पाट्या स्वच्छ धुतलेले आहे. आता याच्यावर वाटते चटका. आंबे, टमाटर, हिरवी मिरची, सांबार, लसूण टाकलेली, जिरं टाकलेलं आहे, हिरवा सांबार. मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे एकदम. कधी बनते आणि कधी खाते असं वाटतं. खूप छान टेस्टी बनतं. भातासोबत, भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत, पोळीसोबत, तुम्ही कशाही सोबत खा. खूप मस्त, लय भारी एकदम. म्हणजे तुम्ही तर कुठे पोचून जाता खाल्लं की. हॉटेलच्या जेवणाची चव विसरून द्या. स्वर्ग सुखाचा आनंद म्हणतात तो याला. अस्सल गावरानी जेवण. तेल पण टाकलेले आहे त्याच्यात भाजलेले, तर त्याची पण चव येते. खूप भारी बनतं. असं एकदम बारीक याला वाटून घेते. हा बघा छान मस्त वाटून झालेलं आहे. याच्यामध्ये जमा करते. खूप मस्त भारी कलर आलेला आहे. मला तर पाहूनच खायची इच्छा होऊन राहिली आत्ताच. याच्यामध्ये टाकते मीठ, कारण मी वाटताना मीठ नव्हतं टाकलं, तर अगदी थोडंसं टाकते चवीपुरतं, एकदम जास्त नाही. व्यवस्थित मिक्स करते. याच्यामध्ये आपण वरून तेलाचा तडका पण देऊ शकतो. तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, लसूण, कढीपत्ता आणि छान मस्त कडक फोडणी दिली की याच्यामध्ये वरून तडका द्यायचा. छान लागतं. आणखी चटक्याला तडका टेस्ट करून पण दाखवते की कसं लागतं. म्हणजे जर तोंडाला इतकं पाणी सुटलं आहे ना की कधी खाते कधी नाही लागते. एकदम चव खूप भारी येते याची. तुम्हाला पण आवडेल. तुम्ही नक्की बनवून बघा. 100% गॅरंटी तुम्हाला नक्की आवडणार हा चटका. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्ही रोज बनवून खाऊ शकता. एकदम स्वर्गसुखाचा आनंद म्हणतात तर याला लाजवाब. खूप मस्त. भातासोबत, भाकरीसोबत आणि पोळीसोबत तर खूपच छान लागतं. आणखी अप्रतिम चव. म्हणजे याच्यासमोर तर तुम्ही मटनही फिके, एवढं छान. इतकं टेस्टी बनलेलं आहे ना, इतकं छान लागतो. हे मी असंच याला संपवू शकते. खूप मस्त. नक्की रेसिपी ट्राय करा आणि खूप मस्त लागते. एन्जॉय करा. छान. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि व्हिडिओ असेच पाहत राहा आणि कमेंट्समध्ये सांगत राहा की व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि हा गावरान आंब्याचा चटका कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.
एका नवीन डिश आणि नवीन ॲडव्हेंचरसोबत. चला तर बाय. नक्की ट्राय करा. छान चटपटीत झणझणीत आंब्याचा चटका.